That is the types of foundation, and last point is the green building. That 2 points are remaining from the unit number 3rd. That 2 parts we will finish in this lecture, and remaining unit number 4 that we'll see in the next lecture. For the unit number 4 we required only the 2 lectures because of the 20% of the reduction of the syllabus. Okay. So we'll see what is meant by the types. What are the types of foundation? Foundation is a substructure or the superstructure part. कुठला पॉइंट पार्ट आहे हा? सबस्ट्रक्चरचा आहे का सुपरस्ट्रक्चरचा आहे? सुपर. Foundation is a substructure or superstructure? Substructure. Is a component of a substructure. Okay. तर त्यामध्ये बघा कुठल्या दोन टाइपचे फाउंडेशन आहेत. वन इज द शॅलो फाउंडेशन अँड सेकंड वन इज द पाईल फाउंडेशन. त्या ठिकाणी डीप फाउंडेशन. डीप फाउंडेशन कधी वापरतात आणि शॅलो फाउंडेशन कधी वापरतात? कोण सांगेल का? व्हेन वी गो फॉर द शॅलो फाउंडेशन. ओके. वेन वी गो फॉर द शॅलो फाउंडेशन, तर शॉर्टर डेप्थ वरती जर आपल्याला हार्ड स्टार्टर मिळत असेल तर त्यावेळेला काय करू शकतो आपण? वी कॅन गो फॉर द टाइप ऑफ फाउंडेशन इज द शॅलो फाउंडेशन. इफ वी डिड नॉट गेट द hard strata at a 12 meter or the 10 meter or 15 meter, then we'll go for the deep foundation. Means depth of the foundation is less than or equal to the width of foundation. At that time we can go for the shallow foundation. If depth of foundation is greater than width of foundation, then we'll go for the deep foundation. Based on this, there are the different types of the foundation. Okay, from that we have seen the isolated footing. Isolated footing म्हणजे काय? Whenever the column load is coming on the structure is less, त्या कॉलम वरती येणारा लोड कसा असेल? लेस असेल, तर त्यावेळेला वी कॅन गो फॉर द आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग मध्ये 3 टाइप आहेत. वन इज द सिंगल फुटिंग, सेकंड वन इज द स्टेप्ड फुटिंग अँड थर्ड वन इज द स्लोप्ड फुटिंग. त्यामध्ये स्लोपिंगला कॉलम जर प्रोव्हाइड केला असेल तर दॅट इज द स्लोप्ड फुटिंग. स्टेप्ड फुटिंग म्हणजे काय? स्टेप 1 स्टेप 2 स्टेप अशा स्टेप जर प्रोव्हाइड केल्या असतील आणि त्याच्यावरती जर कॉलम रेस्ट केला असेल तर इट इज नोन ॲज द स्टेप्ड फुटिंग. And single footing म्हणजे काय? तर footing is over there and on that only one column is raised, that is the stepped footing. You can see into the picture also, and that part is also we have completed in the last lecture. स्ट्रीप फुटिंग किंवा वॉल फुटिंग म्हणजे काय? कंटिन्युअस जी वॉल आहे तर त्या वॉलच्या खाली जर फुटिंग प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्या फुटिंगला काय म्हणणार आहोत? तर वॉल फुटिंग और द स्ट्रीप फुटिंग. द फाउंडेशन विच इज प्रोव्हाइडेड throughout the length of the wall. काय करायचं आपल्याला? the foundation which is provided throughout the length of continuous structure is called as a strip footing. म्हणजे वॉलच्या कंटिन्युअस स्ट्रक्चर असणार आहे, वॉल ही कंटिन्युअस असणार आहे, तर थ्रूआउट द वॉल आपल्याला काय करायचं? फुटिंग प्रोव्हाइड करायचं. दॅट इज नथिंग बट अ स्ट्रीप फुटिंग. यू कॅन सी इन टू दिस पिक्चर ऑल्सो. दिस इज अ वॉल and below this wall there is a continuous footing is provided. Okay, next one is the combined footing. Combined footing चे दोन टाइप आहेत. कुठले? वन इज द रेक्टँग्युलर फुटिंग, सेकंड वन इज द ट्रॅपेझॉइडल फुटिंग. तर त्यामध्ये कंबाइंड फुटिंग हे कधी वापरतात? व्हेनेवर ऑन वन फुटिंग, एकाच फुटिंग वरती जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर कॉलम असतील तर त्याला आपण म्हणतो काय? कंबाइंड फुटिंग असं म्हणतो. म्हणजे काय? इट विल बी युजफुल फॉर द मोर दॅन 2 or the 2 columns. Then such a type of footing is known as a combined footing. कधी वापरतात? ज्या वेळेला दोन फुटिंग ओव्हरलॅप होत असतील त्यावेळेला, किंवा काय वेळेला काय असणार आहे? सॉइलची बेरिंग कपॅसिटी खूप कमी असेल त्यावेळेला, किंवा थर्ड त्या ठिकाणी काय सांगितले आहे? तर तुम्हाला एका कॉलम वरती लोड जास्त आहे आणि दुसऱ्या कॉलम वरती लोड कमी आहे. मीन्स व्हेरिएशन इन द लोड ऑफ कॉलम. Then we'll go for the combination. That will go for the combined footing. That part also we have seen in the last lecture. Now we'll move towards the continuous footing. Continuous footing कधी वापरतात? तर जेव्हा बघा सॉइलची कशी आहे? बेरिंग कपॅसिटी कमी आहे आणि सॉइल कशी आहे? कॉम्प्रेसिबल आहे. म्हणजे लोड अप्लाय केला की सॉइलचं काय होते? डाऊनवर्ड मुवमेंट होते. म्हणजे सेटलमेंट ऑफ द सॉइल विल बी देअर ओव्हर देअर. आणि हे जे सॉइलचं सेटलमेंट होतं ते अनइवन सेटलमेंट होऊ नये म्हणून काय केलं जातं? तर कंटिन्युअस फुटिंग प्रोव्हाइड केलं जातं आणि त्या फुटिंगच्या वरती कॉलम काय केले जातात? रेस्ट केले जातात. दॅट इज द
continuous footing which is helpful to prevent from the differential settlement. differential settlement म्हणजे काय, अनइवन सेटलमेंट. एका पॉइंटला सेटलमेंट जास्त होतं म्हणजे डाऊनवर्ड मुवमेंट जास्त होते, एका पॉइंटला डाऊनवर्ड मुवमेंट आहे ती काय होते, कमी होते, म्हणजे अनइवन सेटलमेंट. and which is produced because of the soil is compressible, soil having the low bearing capacity. at that point will go for the continuous footing. म्हणजे काय करायचंय, कॉन्क्रीट स्लॅब आहे ते पूर्ण रेस्ट करायचंय, पोहतायचंय, आणि कॉन्क्रीट स्लॅब झाल्यानंतर त्याच्यावरती काय करायचं आपल्याला, we have to construct the columns on that. That is the continuous footing which will be helpful to protect from the differential settlement, okay, in the structures. Next part, that part we have completed, that is the raft or the mat foundation. इथपर्यंत आपण आलो होतो in the last lecture, raft or the mat foundation. तर बघा, राफ्ट फाउंडेशनलाच मॅट फाउंडेशन असं म्हणतात. राफ्ट फाउंडेशन म्हणजे काय, इट इज अ कंबाइंड फुटिंग. हे सुद्धा कसं आहे, कंबाइंड फुटिंग which covers the entire area beneath a structure and supports all the walls and the columns. म्हणजे सगळ्या वॉलला कॉलमला सपोर्ट करायचं काम कोण करतं, तर या ठिकाणी राफ्ट अँड द मॅट फाउंडेशन. म्हणजे मॅट फाउंडेशन म्हणजे काय, ज्या वेळेला सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे, तर त्यावेळेला काय केलं जातं, स्टील एन्फोर्समेंट आणि कॉन्क्रीटच्या सहाय्याने पूर्ण जो लेअर आहे, खड्डा आहे, जो एक्सकॅव्हेशन केलेला एरिया आहे, तो काय केला जातो, भरून घेतला जातो. सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी जर कमी असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, राफ्ट और द मॅट फाउंडेशन वी कॅन यूज. अँड ऍट दॅट पॉइंट त्या ठिकाणी जे पूर्ण आहे तो मॅट जशी असते त्या पद्धतीने पूर्ण स्टील रिन्फोर्समेंट आणखी कॉन्क्रीटनं लेअर भरून घेतला जातो. त्याच्यानंतर वरती कॉलम आहे ते काय केले जातात, त्या ठिकाणी उभा केले जातात. आणि त्या ठिकाणी जे काही फाउंडेशन आहे, कुठलं मॅट फाउंडेशन विच विल सपोर्ट टू द वॉल ऍज वेल एज द कॉलम ऑफ द बिल्डिंग, दॅट इज द मॅट फाउंडेशन. याची सुटेबिलिटी काय आहे, when to go for this type of the foundation, that is the raft foundation. the building loads are heavy. ज्या वेळेला बिल्डिंग कशी आहे, हेवी लोडची आहे, त्यावेळेला आपण काय करायचं आहे, त्या ठिकाणी we can go for the raft foundation. the allowable soil pressure is soil, म्हणजे soilची कशी आहे, बेरिंग कॅपॅसिटी कमी आहे. नेक्स्ट वन इज individual footing would require more the half the building area. it is highly compressible. soil कशी आहे, highly compressible आहे. weak spot and loose pockets in soil mass are suspected. म्हणजे ज्या वेळेला सॉइल कशी आहे, वीक आहे, त्यावेळेला त्या ठिकाणचा जो स्पॉट आहे, दॅट इज अ वीक स्पॉट ओव्हर देअर. ओके, तर त्यावेळेला काय करू शकतो आपण, वी कॅन गो फॉर द राफ्ट और द मॅट फाउंडेशन. त्यामध्ये एक शॉर्ट एरिया आहे, तो कसा आहे, त्या ठिकाणी वीक आहे, समजा एखाद्या ठिकाणी अनइवन लोड आहे त्या ठिकाणी, किंवा अनइवन त्या ठिकाणचं स्ट्रक्चर स्टार्ट आहे, जो की कॉम्प्रेसिबल आहे, इनकॉम्प्रेसिबल थोडाफार आहे. ओके, त्यावेळेला काय असणार, त्या ठिकाणी प्रेशर सोलची जी काही बेरिंग कॅपॅसिटी आहे ती कशी आहे, खूपच कमी आहे. नंतर बिल्डिंग वरती येणारा जो लोड आहे तो कसा आहे, जास्त आहे. ऍट दॅट पॉइंट त्यावेळेला आपण काय करू शकतो, वी कॅन गो फॉर द मॅट फाउंडेशन और द राफ्ट टाइप ऑफ द फाउंडेशन. नेक्स्ट वन इज द ग्रिलेज फाउंडेशन. आता हे ग्रिलेज फाउंडेशन काय आहे, तर ग्रिलेज फाउंडेशन आहे ते पण कधी वापरतात, हेवी लोड असेल तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, वी कॅन कन्स्ट्रक्ट द ग्रिलेज फाउंडेशन. when a column carries heavy structural loads which are to be transferred to a soil of low bearing capacity, grillage foundation is found to be very suitable. कधी वापरलं जातं, जेव्हा सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी कशी आहे, कमी आहे, तर त्यावेळेला आपण काय करू शकतो, वी कॅन यूज द ग्रिलेज टाइप ऑफ द फाउंडेशन. आणि यामध्ये परत काय म्हटलेलं आहे बघा, जेव्हा वेगवेगळे कसे आहेत अडॅप्टेड, कुठे वापरलं जातं, फॉर द फॅक्टरीज, टाउन हॉल्स किंवा थिएटर्स एक्सेट्रा. ओके, द टोटल लोड ऑफ कॉलम इज ट्रान्समिटेड ओव्हर अ व्हेरी लॉंग एरिया बाय मीन्स ऑफ स्टील बीम्स. बघा यामध्ये जो एरिया आहे, म्हणजे बघा आता थिएटर्स असतील, फॅक्टरीज असतील, टाउन हॉल्स असतील, त्यांचा एरिया कसा असतो, खूप मोठा असतो. त्यामुळे त्या ठिकाणी काय केलं जातं, तर जो स्पॅन आहे तो मोठा आहे, मग त्यावेळेला त्या ठिकाणी जो काही लोड ट्रान्सफर करायचा आहे, तर त्या ठिकाणी कशा थ्रू केला जातो, तर स्टील बीमच्या साहाय्याने लोड आहे तो ट्रान्सफर केला जातो टुवर्ड्स द फाउंडेशन. अँड दॅट इज नथिंग बट अ ग्रिलेज बीम्स. हे ग्रिलेज बीम काय करतात, तर लोड ट्रान्सफर करण्याचं काम करतात. क्वेश्चन तुम्हाला अशा टाईपचा असू शकतो, इन विच फाउंडेशन द डॅश डॅश टाइप ऑफ द बीम्स आर युज्ड. मग त्या बीमला काय म्हणतात, तर ग्रिलेज बीम्स असं म्हणतात. किंवा स्टील बीम्स कुठल्या फाउंडेशन मध्ये वापरले जातात, असा पण क्वेश्चन असू शकतो तो. तर त्यावेळेला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ग्रिलेज फाउंडेशन मध्ये स्टील बीमचा वापर केला जातो. ओके, सो विल सी द पिक्चर, विल अंडरस्टँड फ्रॉम दिस. बघा यामध्ये कॉन्क्रीटचा लेअर आहे तो पूर्ण लोअर मोस्ट पार्टला आहे, मध्ये जे आहेत ते स्टील बीम्स आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत स्टील बीम्स, आणि याच्यावरती स्टीलचा कॉलम आहे. कधी वापरतात, तर
या जे लॉंग त्या ठिकाणी थिएटर्स आहेत, ओके, स्पॅन ज्या ठिकाणी जास्त आहे, तर अशा ठिकाणी काय केलं जातं, हे स्टील बीमच्या साह्याने ग्रिलेज फाउंडेशन हे केलं जातं. आणि कॉलम पण त्या ठिकाणी बघा तो आहे, तो कसला आहे, आयर्न कॉलम आहे किंवा स्टीलचा कॉलम आहे बसवलेला. ओके, दिस इज नथिंग बट अ ग्रिलेज फाउंडेशन. कुठे वापरतात, तर हेवी लोड असेल त्यावेळेला वी कॅन गो फॉर द रिलेज टाइप ऑफ फाउंडेशन ऍज वेल एज द मॅट फाउंडेशन. हे दोन्ही टाइप कुठले होते, तर शालो फाउंडेशनचे डेप्थ पॉइंट होते. शालो फाउंडेशन मध्ये कोण कोण बघितलं आपण, कंबाइनड फुटिंग, रिलेज फुटिंग, नंतर परत आपला कंबाइंड फुटिंग मध्ये 3 टाइप बघितले, SSS म्हणजे स्लोप्ड टाइप ऑफ फाउंडेशन, सिंगल स्टेपर फाउंडेशन, आणखी स्लोपिंग फाउंडेशन. त्यामध्ये आयसोलेटेड बघितले, स्ट्रिप फुटिंग बघितलं, आणि लास्ट वन इज द that is the ग्रिलेज फाउंडेशन अँड राफ्ट ऑर द मॅट फाउंडेशन. हे 4 फाउंडेशनचे टॅप आपण मेन बघितले इन द शालो फाउंडेशन. इथपर्यंतचा पार्ट होता तो लास्ट लेक्चरला आपला कंप्लीट झाला होता. ओके, नाव विल मूव टुवर्ड्स द डीप फाउंडेशन. व्हॉट इज मीन बाय द डीप फाउंडेशन, कोण सांगेल का मला, यामध्ये विड्थ ऑफ द फाउंडेशन अँड डेप्थ ऑफ द फाउंडेशन यामधलं रिलेशन काय आहे? Anyone can please, what is the relation between the depth and width of the foundation in the deep foundation? बोला, what is the relation? Am I audible to all? ऐकताय का सगळे? Am I audible? हा, तर रिलेशन काय आहे सांगा. शॅलो फाउंडेशनचं रिलेशन काय होतं, डेप्थ ऑफ द फाउंडेशन इज इक्वल टू अँड लेस दॅन विड्थ ऑफ द फाउंडेशन. मग डेप्थ ऑफ फाउंडेशन साठी काय आहे, कशामध्ये, तर डीप फाउंडेशन मध्ये. व्हॉट इज द रिलेशन इन द डीप फाउंडेशन, विड्थ आणि डेप्थ मधलं काय रिलेशन आहे सांगा. Depth is greater than width. काय झालं, डेप्थ ऑफ द फाउंडेशन इज ग्रेटर दॅन विड्थ ऑफ द फाउंडेशन. दॅट इज द रिलेशन इन द डीप फाउंडेशन. म्हणजे काय, विड्थ ऑफ डेप्थ ऑफ द फाउंडेशन इज ग्रेटर दॅन द विड्थ ऑफ द फाउंडेशन, देन सच अ टाइप ऑफ द फाउंडेशन इज नोन एज अ डीप फाउंडेशन. याच्यामध्ये जनरली 2 टाइप असतात, एक म्हणजे पाईल फाउंडेशन आणि दुसरा आहे तो वेल फाउंडेशन. सो विल सी दीज 2 टाइप्स ऑफ फाउंडेशन. बघा, piles are long slender members driven into the ground or cast at a site. The pile foundations are common where the soil conditions are unfavorable for the use of shallow foundation. म्हणजे पाईल फाउंडेशन हे कुठला टाइप आहे, तर डीप फाउंडेशनचा टाइप आहे. मग कधी वापरतात डीप फाउंडेशन, तर ज्या वेळेला सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी काय आहे, कमी आहे, आणखी त्या ठिकाणी आपल्याला शॅलो फाउंडेशन वापरता येत नाही, तर अशा वेळेला आपण काय करतो, तर त्या ठिकाणी पाईल फाउंडेशनचा वापर त्या ठिकाणी करतो. ओके, तर पाईल फाउंडेशनची सुटेबिलिटी काय बघा. सुटेबिलिटी ऑफ द पाईल फाउंडेशन, द लूज फाउंडेशन सॉइल बट हार्ड स्टार्टर इज अवेलेबल ऍट अ डेप्थ ऑफ 10 to 15 मीटर. बघा, आपल्या जी डेप्थ होती ती कशामध्ये, शॅलो फाउंडेशन मध्ये 1 ते 2 मीटर वरतीच आपल्याला काय मिळायचं, तर त्या ठिकाणी आपल्याला हार्ड स्टार्टर मिळायचा. पण पाईल फाउंडेशन किंवा ज्या ठिकाणी डीप फाउंडेशन आपण यूज करतो, तर त्या ठिकाणी जो स्ट्राटा मिळणार आहे तो किती डेप्थ वरती आहे, तर 10 ते 15 मीटर एवढ्या अंतरावरती आपल्याला हार्ड स्ट्राटा मिळणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू यूज द पाईल फाउंडेशन. नेक्स्ट वन इज द हेवी डेड अँड द लाईव्ह लोड्स. म्हणजे बघा, ज्यावेळेला स्ट्रक्चरचा लोड कसा असेल, हेवी असेल, त्यावेळेला लाईव्ह लोड पण त्या ठिकाणी जास्त असणार आहे. तर त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी डीप फाउंडेशन, दॅट इज द पाईल फाउंडेशन आपल्याला काय करायचंय, यूज करायचं आहे. नियर सी शोर और द रिव्हर बेड वेअर द स्कोरिंग ऍक्शन ऑफ वॉटर अकर्स. बघा, ज्या ठिकाणी स्कोरिंग ऍक्शन होतात, कुठं, सी, त्या ठिकाणी सी शोर आहे म्हणजे समुद्र किनारी, त्या ठिकाणी काय होतं, तर स्कोरिंग ऍक्शन त्या ठिकाणी काय होतात, जास्त होतात. अशा ठिकाणी पण आपण काय करतो, तर सॉइल त्या ठिकाणी पाईल फाउंडेशनचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत. Okay, that is the suitability of the pile foundation. Next one is the position of water table is likely to fluctuate appreciably. बघा, ज्या वेळेला या ठिकाणी वॉटर टेबल या ठिकाणी पाईल फाउंडेशन मध्ये असेल, म्हणजे स्ट्राटा वीक आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जर काही वॉटर जरी अवेलेबल असेल, वॉटरमध्ये त्या ठिकाणची स्ट्रेंथ जर कमी असेल, तर त्या वेळेला सुद्धा काय होणार आहे, पोझिशन ऑफ वॉटर इज लाईकली टू बी फ्लक्च्युएट अप्रिशिएबली. म्हणजे त्या ठिकाणी हा पाण्याचा जो इफेक्ट आहे, ग्राउंड वॉटर जर अवेलेबल असेल, तर इट विल बी अफेक्ट ऑन द फाउंडेशन. द कॅनॉल्स अँड ड्रीप ड्रेनेज लाईन्स नियर बाय. म्हणजे ज्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी वॉटर टेबल अवेलेबल, त्यावेळेला आपण पाईल फाउंडेशन वापरू शकतो.
किंवा ज्या वेळेला ड्रेनेज लाईन्स आहेत म्हणजे जे की कॅनॉल लाईन्स आहेत किंवा डीप ड्रेनेज लाईन्स आहेत तर अशा ठिकाणी पण आपण काय करणार आहोत वी कॅन यूज द पाईल फाउंडेशन. म्हणजे पाईल फाउंडेशन कधी कधी वापरायचं जेव्हा स्ट्राटा कसा आहे लूज म्हणजे वीक स्ट्राटा आहे आणि आपल्याला जो मिळणारा हा स्ट्राटा आहे तो किती 10 ते 15 मीटरच्या अंतरावरती मिळणार आहे. त्यावेळेला आपण काय करू शकतो वी कॅन यूज द पाईल फाउंडेशन. ज्या वेळेला सी शोर आहे म्हणजे नदी किनार म्हणजे आपल्या समुद्राच्या किनारी आपल्याला काय करायला लागेल स्कोरिंग ऍक्शन होतात तर त्यामुळे पण त्या ठिकाणी आपल्याला पाईल फाउंडेशन वापरायचं आहे. नेक्स्ट त्या ठिकाणी जे कॅनॉल लाईन्स आहेत वॉटर टेबल अवेलेबल आहे किंवा ड्रेनेज लाईन्स आहेत तर त्या आसपासच्या एरियामध्ये पण काय करायचं आपल्याला वी हॅव टू यूज द पाईल फाउंडेशन टाईप. ओके. नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ पाईल. तुम्ही आता पाईल बघू शकता या ठिकाणी हे जे एंड बेरिंग पाईल आहेत आणखी फ्रिक्शन पाईल आहेत. आता ह्या प्रीकास्ट म्हणजे ऑलरेडी तयार केलेल्या पण असू शकतात किंवा आपल्याला त्या ठिकाणी अंडरग्राउंड तसा शेप बनवून त्यामध्ये कॉन्क्रीट काय करायचंय भरून घ्यायचंय. दॅट इज द पाईल फाउंडेशन. यामध्ये बघा ह्या स्लाइड मध्ये बघू शकता या साइड वरती तुम्ही पूर्ण या पाईल आहेत त्या काय केल्या भरून घेतलेल्या आहेत कशानं कॉन्क्रीटनं. मग त्या प्रीकास्ट असू शकतात किंवा आपण जेव्हा एक्सकॅव्हेट करू तेव्हा आपण त्यामध्ये कॉन्क्रीट मटेरियल त्यामध्ये फिलअप केलेलं असू शकेल. यू कॅन सी तिथे मला यामधून आयडिया येईल की पाईल फाउंडेशन हे जे पाईल फाउंडेशन आहेत ते ग्रुपिंगनं ऍक्ट होतात. ग्रुपिंगनं म्हणजे काय या ठिकाणी बघा आयसोलेटेड असतं तर एकच कॉलम आला असता पण या ठिकाणी कसं आहे हे पूर्ण जे पाईल फाउंडेशन आहे तर या ठिकाणी 1 2 3 4 4 दुनी 8 4 चुकून 12 4 चुक 16 मीन्स त्या किती पाईल आहे त्या ठिकाणी 16 पाईल्स आहेत. मग पाईल फाउंडेशन वरती जो पाईल फाउंडेशन आपण जेव्हा युज करतो त्यावेळेला पाईल कशा ऍक्ट होतात तर ग्रुपिंग मध्ये म्हणजे टोटल स्ट्रक्चरचा जो लोड आहे तर या एवढ्या 16 पाईल वरती काय होणार आहे तर ऍड होणार आहे. म्हणजे टोटल लोड आहे तो कशावरती येतो तर 16 पाईल वरती येतो. दॅट इज द टाइप्स ऑफ पाईल फाउंडेशन. तर यामध्ये बघा द एंड बेरिंग पाईल लोड अँड द फ्रिक्शन पाईल लोड अशा दोन आहेत. मग त्यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये बघा आता ह्यामध्ये ही पाईल आहे ही पाईल आपण काय करत आहोत एंड बेरिंग पाईल आहे म्हणजे काय याचा पाईल आपण वरून प्रीकास्ट पाईल आहे समजा वरून आपण काय करतोय आता ते आपल्या एक्सकॅव्हेशन केलेल्या मध्ये पूर्ण पाईल आहे ते आपण काय करतोय डिग करतोय. तर त्यावेळेला जो सॉइल सराउंडिंगची सॉइल असणार आहे ती पण सॉइल काय करेल त्या पाईल वरती काही प्रेशर ऍक्ट करेल. सो दॅट या ठिकाणी तुम्हाला दोन दिसेल या ठिकाणी डाऊनवर्ड डिरेक्शन या ठिकाणी डिगिंग करत असताना याच्या आसपासची जी सॉइल आहे तर त्या ठिकाणी काय होणार आहे फ्रिक्शन तयार होणार आहे. का तर ती जेव्हा पाईल आपण वरून काय करत असतो खाली डिग करत असतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी सॉइल पण काहीतरी प्रेशर त्या पाईल वरती अप्लाय करते किंवा सराउंडिंगची जी पाईल आहे ती पण काहीतरी फोर्स अप्लाय करते तर त्या फोर्सला म्हटलं जातं फ्रिक्शन फोर्स. and so that they have shown here that is the friction आणि त्याच पाईलला म्हटलं जातं फ्रिक्शन पाईल. ओके फ्रिक्शन पाईल कारण ती फ्रिक्शनच काय होते खाली आपण काय केलं ते आपण डिग करत आहोत. ओके दॅट इज द फ्रिक्शन पाईल म्हणजे पूर्ण रेस्ट कशी केली जाते विथ फ्रिक्शन फ्रिक्शनच्या साह्या म्हणजे त्या ठिकाणी अटमॉस्फिअरला त्याला फ्रिक्शन लोड फोर्स अप्लाय होतोय आणि फ्रिक्शन देत असताना पण वरून जर लोड अप्लाय केला तर ती पाईल काय होते जिथं पण आपण एक्सकॅव्हेट केले तिथं पण काय होते रेस्ट होते. दॅट इज द फ्रिक्शन पाईल. फ्रिक्शन फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतो. समजलं पाईल्स आहेत त्या कशा ऍक्ट होतात तर ग्रुपिंग ऍक्ट होतात. मग त्यामध्ये दोन टाईप असू शकतात प्रीकास्ट पण असू शकतात किंवा आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी एक्सकॅव्हेट करून त्या ठिकाणी कॉन्क्रीट भरायचं. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पाईल फाउंडेशन. You can see this there are the types under-rimmed pile foundation आहे. Under-rimmed pile म्हणजे काय under-rimmed piles are the most and the economical foundation in the black cotton soil. बघा under-rimmed piles are most and economical foundation. कसं आहे हे फाउंडेशन most and the economical foundation in the black cotton soil. हे कुठं वापरतात जनरली तर ब्लॅक कॉटन सॉइल असेल त्याची बेरिंग कपॅसिटी कशी आहे कमी आहे तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर अंडर रिम्ड पाईल ही वापरायची आहे. तर अंडर रिम्ड पाईल्स आर कॉन्क्रीट पाईल्स. हे पाईल कसे आहेत तर कॉन्क्रीट पासून बनवलेले आहेत. त्याला एक किंवा दोन बल्ब असतात. एक बल्ब असेल तर त्याला सिंगल बल्ब असं म्हटलं जातं. एकापेक्षा जास्त असतील तर त्याला मल्टी बल्ब असं म्हटलं जातं. ओके आणि या पाईलचे दोन टाईप आहेत. एक म्हणजे प्रीकास्ट अंडर रिम्ड पाईल्स आणि इन सिटू कास्ट अंडर रिम्ड पाईल म्हणजे ऍक्च्युअली बनवलेल्या पाईल्स असू शकतात. ओके दॅट इज द प्रीकास्ट किंवा आपल्याला त्या काय करायच्यात एक्सकॅव्हेटिंग करून त्या अर्थमध्ये बनवायचे ऍट अ फाउंडेशन. सो दॅट दीज आर दी टू टाइप्स ऑफ द फाउंडेशन प्रीकास्ट टाइप ऑफ द फाउंडेशन under rimmed piles and the in situ cast under the under rimmed piles. You can see these are the under rimmed pile with the one bulb and the multi bulb. one bulb म्हणजे काय एकच बल्ब प्रोव्हाइड असेल तर त्याला आपण म्हणतो काय under rimmed pile with a single bulb म्हणतो आणि under rimmed pile with a multi bulb
यू कॅन सी इन टू द सेकंड पिक्चर. तर आता हे बल्ब का प्रोव्हाइड केलेले असतील, तर जेव्हा आपल्याला काय करायचंय, जेव्हा हे जी फाईल आहे ती आपण काय करतोय अर्थमध्ये फिलअप करतोय ऍज अ फाउंडेशन म्हणून, तर त्यावेळेला हा जो पोर्शन आहे तो काय असणार आहे, एक व्हर्टिकल कॉलम आणि त्याच्या साईडला पूर्ण जे एजेस दिसत आहेत तुम्हाला, हे काय होणार आहेत, तर त्या आपल्या वॉल मध्ये काय होतील तर ऍड होतील आणि त्यामुळे त्याची बेअरिंग कॅपॅसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. परत त्याचं जे स्लायडिंग होईल किंवा डाऊनवर्ड जी मुवमेंट आहे सॉइलची होणारी ती काय होऊ शकते, या ठिकाणी कमी होऊ शकते. सो दॅट वी हॅव टू यूज द अंडर रिम्ड पाईल विथ द बल्ब. हे थोडं कन्स्ट्रक्शन करत असताना डिफिकल्ट होतं, प्रिकास्ट पाईल बसवत असताना पण डिफिकल्ट होतं, पण त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस असे आहेत की जी काय डाऊनवर्ड होते, सेटलमेंट होते पाईलची, ती काय होते या ठिकाणी रिड्यूस होते. समजलं का सगळ्यांना पाईल फाउंडेशन? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड दिस पाईल फाउंडेशन. पाईल फाउंडेशन कधी वापरतात, तर पाईल फाउंडेशन हा डीप फाउंडेशनचा एक प्रकार आहे. पाईल फाउंडेशन कसं होतं, तर ग्रुपिंग मध्ये ऍक्ट होतं. एकच पाईल नसते तर त्यावेळेला ग्रुपिझम मध्ये कसे असतात, 16 पाईल बघितले आपण आणि त्या 16 पाईल वरती पूर्ण स्ट्रक्चरचा लोड आहे तो येणार आहे, दॅट इज द पाईल फाउंडेशन. नंतर पाईल फाउंडेशन मध्ये दोन टाइप आहेत, एंड बेरिंग पाईल आणि फ्रिक्शन पाईल. एंड बेरिंग पाईल म्हणजे काय, वरून आपण जेव्हा पाईल एखादी काय करत आहोत तर डिग करत आहोत, तर त्यावेळेला त्याच्या एंड बेरिंगला जो प्रेशर फोर्स आहे तो कसं कुठून, तर सॉइल वरून जास्त प्रेशर ऍक्ट होतं आणि वरून त्या पाईल मुळे पण त्या प्रेशर वरती ऍक्ट होतं, तर त्यावेळेला ते दोन लोड काय तर बॅलन्स झाले पाहिजेत. दॅट इज नथिंग बट अ एंड बेरिंग पाईल. आणि फ्रिक्शन पाईल म्हणजे काय, जेव्हा सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी कमी असते तर त्यावेळेला जी सॉइल आहे कडेची सॉइल ती काय करणार आहे, तर फक्त फ्रिक्शन फोर्स आहे ती आपल्या पाईल वरती ऍक्ट करणार आहे. ओके, तर त्यामध्ये पाईलचे दोन टाइप आहेत, एक म्हणजे काय सिंगल बल्ब विथ रिस्पेक्ट टू बल्ब म्हटलं तर सिंगल बल्ब आणखी मल्टी बल्ब. सिंगल बल्ब म्हणजे काय, एकच बल्ब त्या पाईलला प्रोव्हाइड केला असेल तर दॅट इज नथिंग बट अ सिंगल बल्ब कास्ट इन सिटू पाईल. आणखी सेकंड वन इज द मल्टी बल्ब, म्हणजे काय मल्टी बल्ब जर असतील तर त्याला काय म्हटलं जातं, मल्टी बल्ब पाईल्स असं म्हटलं जातं. ओके, तर या बल्बचा उपयोग काय होतो, तर ज्या वेळेला सॉइलची बेरिंग कॅपॅसिटी कमी आहे तर त्यावेळेला जे डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे कशाची, तर आपल्या सॉइलची किंवा पाईल आहे ती डाऊनवर्ड मूव्ह पण होऊ शकते, तर त्यासाठी अडकण्यासाठी किंवा त्या सॉइल मध्ये त्याचा लेअर राहण्यासाठी, तर त्यासाठी काय केलं जातं, हे बल्ब आहेत ते काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तिथं डाऊनवर्ड मुवमेंट होणार आहे ती काय होऊ शकते, तर कमी होऊ शकते बाय दिस पाईल फाउंडेशन विथ रिस्पेक्ट टू द मल्टी बल्ब्स. लास्ट पॉइंट राहिला यामधला तो म्हणजे वेल अँड द कॅसॅन फाउंडेशन. वेल आणखी कॅसॅन फाउंडेशन बघा. कॅसॅन म्हणजे काय, द वर्ड कॅसॅन इज अ फ्रेंच वर्ड मिनिंग अ बॉक्स. याला काय म्हटलं जातं, कॅसॅनलाच काय म्हटलं जातं, बॉक्स फाउंडेशन असं म्हटलं जातं. कॅसॅन हा वर्ड कसा आहे, तर दॅट इज द फ्रेंच वर्ड. ओके, मिनिंग अ बॉक्स, याचा मिनिंग काय आहे तर बॉक्स असं मिनिंग आहे. In civil engineering, caisson is defined as watertight structure made of wood, steel, RCC constructed for foundations involving underwater construction. म्हणजे बघा, हे वेल फाउंडेशन किंवा कॅसन फाउंडेशन हे कुठे केलं जातं, तर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन. ज्या ठिकाणी आपल्याला अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्यावेळेला काय केलं जातं, हे वेल फाउंडेशन किंवा कॅसन फाउंडेशनचा वापर केला जातो. कुठं, तर इट विल बी हेल्पफुल. इट इज काय बघा, इन द सिव्हिल इंजिनिअरिंग कॅसाइन काय म्हटलं जातं, कॅसाइन इज डिफाइन्ड ॲज, कॅसाइनला काय, कॅसाइन इज डिफाइन्ड ॲज वॉटर टाईट स्ट्रक्चर. कसं आहे तर इट इज अ वॉटर टाईट स्ट्रक्चर मेड अप ऑफ वूड, स्टील. कशापासून बनवलेलं आहे ते, वूड पासून, स्टील पासून किंवा आरसीसी कन्स्ट्रक्टेड मटेरियल पासून हे फाउंडेशन constructed for the foundation which will be involving the underwater construction. हे कशापासून, तर वूड असेल त्या ठिकाणी किंवा स्टील असेल किंवा आरसीसी मटेरियल त्या ठिकाणी वापरलं जातं फॉर दिस फाउंडेशन. आणि कुठे केलं जातं तर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन. सो इट इज द नेम ॲज अ वेल अँड द कॅसाइन फाउंडेशन. लक्षात घ्या, वेल आणि कॅसाइन फाउंडेशन कुठं करतात, तर अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके, वॉटर टाईट स्ट्रक्चर आहे. ओके, आणि हे वॉटर टाईट स्ट्रक्चर कसं बनवलं जातं, तर वूडच्या साह्याने, स्टीलच्या साह्याने किंवा आरसीसी कन्स्ट्रक्टेड मटेरियलच्या साह्याने. याचे टाईप कुठले कुठले आहेत बघा, बॉक्स कॅसाइन, वेल कॅसाइन अँड न्यूमॅटिक कॅसाइन असे वेगळे टाईप आहेत. तर यामध्ये या पिक्चर मध्ये बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी बघा, वेल किंवा कॅसाइन फाउंडेशन, यामध्ये सी असेल, नदी असेल किंवा एखादा समुद्र असेल तर त्याच्या मिडलला जे आपण कन्स्ट्रक्शन करतो अंडर वॉटर, अंडरग्राउंड, अंडर वॉटर, तर त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्ट करतो तर त्याला म्हटलं जातं तर वेल ऑर द कॅसाइन फाउंडेशन. मग त्यामध्ये वेल ऑर कॅसाइन फाउंडेशन मध्ये असे हे पूर्ण ब्लॉक करून जातात, बॉक्स करून घेतली जातात.
आणि या बॉक्सच्या थ्रू काय केलं जातं, पहिल्यांदा याला पूर्ण हा जो एरिया आहे, हा वॉटरचा एरिया आहे, तो काय केला जातो, एम्प्टी केला जातो. आणि त्याच्यानंतर इथं काय केलं जातं, कन्स्ट्रक्शन केलं जातं कशाचं, की फाउंडेशनचं. त्याच्यावरती परत वरचं स्ट्रक्चर आहे ते रेस्ट होतं. तर दॅट इज नथिंग बट अ कॅसाइन फाउंडेशन ऑर द वेल फाउंडेशन विच इज ऍट द वॉटर जेव्हा प्रेझेंट असेल तर त्यावेळेला वॉटर टाइटनेस करून, म्हणजे वॉटर त्या स्ट्रक्चर मध्ये आत एंटर करू नये. बघा ह्या ठिकाणी भोवताली पूर्ण काय वॉटर प्रेझेंट आहे, पण हे जे कन्स्ट्रक्शन करत आहेत तर या ठिकाणी याला पहिल्यांदा काय केलेलं आहे, पूर्ण कडेला आहे तो काय केलेला आहे, तर वॉटर टाइटनेस एरिया प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे हे वॉटर टाइटनेस प्रिकॉशन फर्स्ट घेतलेले आहे. त्याच्यानंतर मिडलला ह्या ठिकाणचं जे वॉटर आहे ते एक्सकॅव्हेट करून बाहेर सोडलं जातं आणि नंतर या ठिकाणचा पूर्ण एरिया आहे तो काय होतो, वॉटर फ्री केला जातो. आणि वॉटर फ्री केल्यानंतर परत या ठिकाणी पूर्ण जे काही फाउंडेशन असेल ते केलं जातं. आणि आफ्टर दिस फाउंडेशन ह्याच्यावरती परत काय केलं जातं, जे मेजर कन्स्ट्रक्शन आहे, मग ते ब्रिज कन्स्ट्रक्शन असो आणखी कुठलं कन्स्ट्रक्शन असेल ते रेस्ट केलं जातं, जे की अंडर वॉटर त्या ठिकाणी काय असणार आहे, त्याचं फाउंडेशन असणार आहे. त्यामध्ये कंपोनंट बघा कुठले आहेत, तर त्यासाठी हे जे फाउंडेशन करत असताना एक वेल कॅप टॉपला बसवली जाते. ओके, पियर त्याच्यापासून पूर्ण जे काही पियर आहेत ते पूर्ण बाहेर काढले जातात. म्हणजे बघा पाण्यामधून जे ब्रिजेस वगैरे असतात तर त्याचं जे फाउंडेशन असतं त्याच्या खाली जे पियर असतात जे की लोड काय करतात, बिअर करतात, तर त्याचं कन्स्ट्रक्शन आहे ते इथं वेल ऑर द कॅसॅन्ड फाउंडेशन थ्रू केलं जातं. हे जे वरचे ते पियर आहेत तर पियरच्या खाली पाईल कॅप वेल कॅप असते या ठिकाणी. आणि या वेल कॅपच्या थ्रू काय केलं जातं, ही आहे ती ग्राउंड लेवल. त्याच्यानंतर मग हे स्टेनिंग म्हणजे काय, या ठिकाणी बीम कॉलमचं या ठिकाणी पूर्ण प्रोव्हाइड केलं जातं स्टेनिंग. नंतर या ठिकाणी ड्रिजला होल, या ठिकाणी होल असतं, यामध्ये पूर्ण सँड फिल केलेली असते, खाली कटिंग एज असते. तर ह्याच्या सहाय्याने हा एक बॉक्स असतो, बॉक्स आहे तो फिल करून घेतला जातो आणि त्याच्यानंतर वरती त्याचं कन्स्ट्रक्शन होतं ते कशाचं असणार आहे, तर पियरचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. आणि पियरच्या वरती मग आपला कुठला जे कन्स्ट्रक्शन ब्रिज असेल किंवा त्या ठिकाणी रोड असेल तर ओके, किंवा सस्पेन्शन ब्रिज असेल तर त्या, किंवा एखादा ब्रिज आहे किंवा रोड आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं जातं थ्रू द वॉटर थ्रू केलेलं फाउंडेशन आहे तर त्याला काय म्हटलं जातं, वेल ऑर द कॅसाइन फाउंडेशन. ओके, thank you. In this way our components of the building, that unit number 3 is unit number 3 मधला component of the building, that part is completed over here. बघा या युनिट मध्ये आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा आपण जे बघितले that are the components of the building. components of the building मध्ये आपण बघितले सबस्ट्रक्चरचे component, सुपरस्ट्रक्चरचे component कुठले कुठले आहेत, त्याचं फंक्शन काय काय आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर्स. टाइप्स ऑफ द स्ट्रक्चर मध्ये लोड बेरिंग वॉल असेल किंवा फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल किंवा कॉम्पोजिट स्ट्रक्चर असेल तर काय म्हणतात त्याला, काय कशासाठी याला कॉम्पोजिट म्हणलं जातं, रूफ म्हणलं, किंवा फ्रेम्ड स्ट्रक्चर किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चर, यामधला डिफरन्स बघितला. ओके, ऍडव्हान्टेजेस बघितले, डिसएडव्हान्टेजेस बघितले. त्याच्यानंतर फाउंडेशन बघितलं, फाउंडेशनचे टाइप्स बघितले. ओके, तर या पॉइंट मधला आता एकच पॉइंट राहतो तो म्हणजे ग्रीन बिल्डिंग. ओके, हा ग्रीन बिल्डिंगचा पॉइंट आहे तो आता आपला रिमेनिंग एकच पॉइंट राहिलेला आहे. दॅट पॉइंट विल सी. ओके, we start this new point, that is the green building. We'll see in this lecture only. समजले का सगळे components of the building? हेलो मैडम, हेलो.